आणि आता घेणार आहोत राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। मुंबईत केवळ सत्ताधारी आमदारांनाच विकास निधी। मुंबई महापालिकेचा कारभार माहिती अधिकारात उघड। मुंबईतील 36 आमदारांपैकी 21 सत्ताधारी आमदारांनाच निधी। राज्यातील सर्वेक्षण करण्यास आणखी 2 दिवसांची मुदतवाढ। 31 तारखेऐवजी आता 2 तारखेपर्यंत सर्वेक्षण सुरू राहणार। सरकारनं काढलेली सगळ्या सोयऱ्यांबाबतची अधिसूचना अंतिम निर्णय नाही। अधिसूचनेवर सरकारनं हरकती आणि सूचना मागवल्या। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। ठाकरे गटाच्या आमदारांना निधी देऊ नका। मुख्यमंत्री शिंदेंच्या अजित पवारांना सूचना। ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांचा आरोप। नवीन सरकार आल्यानंतर पूर्ण बजेट घेऊन येणार पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य। भरती परीक्षेतील घोटाळ्यांसाठी नवा कायदा बनवणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राष्ट्रपतींची माहिती। नारी शक्ती विधेयक मांडल्याबद्दल राष्ट्रपतींकडून सरकारचं अभिनंदन। शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन। वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। एकनाथ शिंदेंचे विश्वासू अशी अनिल बाबर यांची ओळख। अनिल बाबर यांच्या निधनानं संवेदनशील लोकप्रतिनिधी गमावला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अनिल बाबर यांना श्रद्धांजली। मुख्यमंत्री शिंदे थोड्याच वेळात आटपाडीकडे रवाना होणार। अनिल बाबर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री आटपाडीला जाणार। अनिल बाबर यांच्या जाण्यानं जिव्हाळ्याचा सहकारी गमावला। पाण्यासाठी अनिल बाबर यांचं उत्तम काम होतं। अनिल बाबर यांच्या निधनावर फडणवीसांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधानभवनामध्ये आज सुनावणी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होणार। राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द। आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे बैठक रद्द। मनोज जरांगे पाटलांवर कुणीही प्रतिक्रिया देऊ नका। देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या सर्व मंत्री आणि आमदारांना सूचना। मराठा आरक्षणाचं प्रकरण कोर्टात गेलं तरी काहीही होणार नाही, तरीही आपली सावध भूमिका आहे, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा। शिवसेना आमदार संजय गायकवाडांची मागणी। मंत्रिमंडळामध्ये राहून भुजबळांची मराठ्यांप्रती तिरस्काराची भूमिका। संजय गायकवाड यांचा निशाणा। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांकडून कोर्टात आव्हान। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांची हायकोर्टात याचिका। 5 फेब्रुवारीपासून राज्यभरामध्ये ओबीसी महाएल्गार यात्रेचं आयोजन। मराठवाड्यातून यात्रेला सुरुवात होणार। छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर नेतृत्व करणार। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आजपासून नागपूर जिल्ह्यामध्ये जनसंवाद यात्रा। ओबीसी जनगणना यासह विविध मागण्यांसाठी बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात यात्रा। सगळे घोटाळेबाज आता भाजप आणि शिंदे गटात गेले। खिचडी घोटाळ्याचे कंत्राट मिळालेल्या कंपन्यांची नावं जाहीर करा। खासदार संजय राऊतांचं राज्य सरकारला आव्हान। भाजपचे 4 नेते ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीमध्ये संचालकपदी। नियुक्तीवर माजी केंद्रीय सचिवांचा आक्षेप। EAAS शर्मांचं निवडणूक आयोगाला पत्र। ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीच्या संचालकपदी भाजपचे 4 नेते। 2024ची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचं नियोजन। संजय राऊतांचा आरोप। तर भाजप डरपोक पक्ष, ते लोकांमध्ये जाऊ शकत नाही, राऊतांचं टीकास्त्र। ईव्हीएम मशीन खोटी हे किरीट सोमय्यांनी शिवसेना भवनामध्ये स्वतःच सांगितलं होतं। ईव्हीएम मशीन बंद व्हावी ही भाजप सोडून सर्वच पक्षांची मागणी। चंद्रकांत खैरेंची टीका। देवगिरी बंगल्यावरील बैठकीमध्ये अजित पवार गटाची राज्यसभा निवडणुकीची रणनीती ठरली। कुठल्याही फॉर्मवर सही करू नका, कुठेही अनुमोदक होऊ नका, अजित पवार यांच्या आमदारांना सूचना। आमदार सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर। उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार। 1 फेब्रुवारीला बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये दळवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून नाशिक दौऱ्यावर। दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांकडून शहरामध्ये जोरदार बॅनरबाजी। वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी क्रिकेट स्पर्धेतून भाजप काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जोरदार तयारी सुरू। ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या दीपक केदार यांनी सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेतली। पॅन्थर सेनेनं भाजप विरोधामध्ये लढाईसाठी पवारांना पाठिंबा दर्शवला। आमदार रोहित पवारांची उद्या ईडी चौकशी। बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांची दुसऱ्यांदा चौकशी होणार।
परमबीर सिंग यांच्या विरोधातील खंडणी प्रकरण सीबीआयकडून तपास बंद करण्याचा अहवाल सादर. आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळलेले नसल्याचं सीबीआयचं स्पष्टीकरण. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटकेची शक्यता. जमीन घोटाळा प्रकरणामध्ये सोरेन यांच्या विरोधात पुरावे असल्याचा ईडीचा दावा. अनिल जयसिंघानीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल आणि खंडणीच्या प्रकरणामध्ये जयसिंघानीला अटक. नाशिकमधील काही बड्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाची छापेमारी. कर बुडवल्याप्रकरणी कारवाईसाठी आयकर विभागाच्या 100 टीम नाशिकमध्ये दाखल. पुण्याच्या मुळशीमध्ये अजित पवार गटाकडून बैठकीचं आयोजन. बैठकीमध्ये बूथ कमिटी, बूथ रचना, आगामी महिला मेळाव्याच्या नियोजनासह विविध स्थानिक समस्यांवर चर्चा. नागपूरमध्ये शिक्षण संस्थांकडून 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्कार. भरती आणि वेतनाच्या प्रश्नासाठी शिक्षकांकडून 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचं साहित्य घेण्यास नकार. पुणे लोणावळा लोकलला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आज हिरवा झेंडा दाखवणार. कोविड दरम्यान बंद झालेल्या पुणे लोणावळा दरम्यान दुपारच्या सत्रातील लोकलच्या फेऱ्या पुन्हा एकदा सुरू होणार.